4 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश. भरारी पथकाच्या भेटीदरम्यान परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांकडे आढळल्या होत्या कॉप्या. मार्च 2026 मध्ये आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वीच्या परीक्षेवेळी परीक्षा केंद्रावर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दिलेल्या भेटीदरम्यान परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडे कॉप्या आढळून आल्यानं या विद्यार्थ्यांना रेस्टिकेट करण्यात आलं असून संबंधित खाजगी शिक्षण संस्थांवरील 4 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिले. या आदेशामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कालपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 79 परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. दरम्यान परीक्षा कॉप्या मुक्त व्हाव्यात यासाठी परीक्षा केंद्रावर CCTV आणि बैठे पथकद्वारे निगराणीचे निर्देश दिले होते. तरी देखील काल पहिल्याच इंग्रजी भाषेच्या पेपरला अंबडचे उपविभागीय अधिकारी यांनी बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील छत्रपती संभाजी विद्यालय, अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील राजे शिवाजी विद्यालय, तर अंबडचे तहसीलदार यांनी शहागड येथील प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि गोंदी येथील सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाला भेटी दिल्या. भेटीदरम्यान परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांकडे कॉप्या आढळून आल्यानं परीक्षार्थ्यांना रेस्टिकेट करण्यात आलंय. तर गोंदी केंद्रावरील शिक्षक श्रीमती PS सोळंके, प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील श्रीमती NM जायभाये, छत्रपती संभाजी विद्यालयातील सहशिक्षिका BE राव आणि राजे शिवाजी विद्यालयातील सहशिक्षक SR जाधव या शिक्षकांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली 1981 मधील नियम 33 ते 36 नुसार संस्था सक्षम आहेत. त्यामुळे संबंधितांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळू खरात यांनी काढले आहेत. परीक्षा काळात शिक्षकांना निलंबित करण्याच्या आदेशामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.